नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. रोज रात्री 8 वाजता या बुलेटिनमधनं तुम्हाला जाणून घेता येतात थेट, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या. आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया. आज दिवसभरात कोणकोणत्या 5 बातम्यांनी लक्ष वेधलेलं आहे. बातमी क्रमांक 1, मराठीचं कारण, मुंबई ते यूपी राजकारण. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीचा निर्णय फिरवल्यानं फडणवीस आणि शिंदेंमधला सुप्त संघर्ष तीव्र झाल्याची चर्चा का रंगली आहे, ही बातमी बघायची आहे. पुढची बातमी, महापौरांच्या खुर्चीभोवती वादाचं कुंपण. मुंबईच्या महापौर रितू तावडे त्यांच्या कामापेक्षा वादामुळे जास्त चर्चेत का असतात, याचाही आढावा घ्यायचा आहे. त्यानंतरची बातमी, आरक्षणावर नवार, 10व्यांदा एल्गार. मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगेंच्या 10व्या आंदोलनाची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे, ती या बातमीतनं जाणून घेणार आहोत. तर 50,294 प्रश्न आणि प्रेमभंगानं फुटलं बिंग, ही त्यानंतरची बातमी असेल. एमपीएससी संदर्भातली. एमपीएससीच्या पेपर फुटीतला नवा ट्विस्ट नेमका काय आहे, ते या बातमीतनं आपण जाणून घेणार आहोत. पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मराठी वादासंदर्भातली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची मुदत निश्चित केली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऐन वेळेला ती मुदत 1 वर्षानं वाढवून टाकली. या निर्णयानंतर असा प्रश्न चर्चेत आलाय की हा निर्णय केवळ प्रशासकीय प्रक्रियेचा भाग होता की या पाठीमागे काही वेगळंच राजकारण दडलंय. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी हा फक्त भाषेचा विषय नाही, महाराष्ट्रासाठी हा अस्मितेचा विषय. आणि विशेषतः शिवसेनेच्या राजकारणात तर मराठी आणि स्थानिकांच्या प्रश्नांना वेगळं राजकीय महत्त्व आहे. त्यामुळे शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मराठीवरनं कठोर भूमिका घेतात. त्यानंतर मुख्यमंत्री एकदम 1 वर्षाची मुदत देतात. म्हणूनच आता प्रश्न उपस्थित झाला तो महायुतीतल्या समन्वयाचाही. कारण परिवहन विभागाकडनं राबवल्या गेलेल्या अभिनयात भाजपनं पाठ फिरवल्याचं दिसून आलेलं. याच मुद्द्यावरनं एक दुसरं राजकीय गणित सुद्धा महत्त्वाचं ठरतं. उत्तर प्रदेशची विधानसभेची निवडणूक. मुंबईत मोठ्या संख्येनं उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यामुळे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर कठोर कारवाईचा निर्णय हा हिंदी भाषिक मतदारांमध्ये राजकीय संदेश निर्माण करू शकतो, अशी चर्चा झाली. आणि भाजपसाठी हा प्रश्न महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रात मराठी अस्मिता जपताना उत्तर प्रदेशात हिंदी भाषिक मतदारांची ताकद सुद्धा विसरून चालत नाही. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेसोबतच शिंदेंच्या शिवसेनेच्या राजकीय वजनावरतीच विरोधकांनी कसे सवाल उपस्थित केले, आपण पाहूया. खरं तर हे यांचीच आडवाणी, यांची जिरवा. आपल्याकडे पाणी आडवा पाणी जिरवा योजना आहे ना, यांची एकमेकांची आडवाणी एकमेकांची जिरवा चालू आहे. जर मराठीचा निर्णय झाला होता, त्याला सगळ्यांची मान्यता होती, त्या दृष्टीनं जे कोणी रिक्षा टॅक्सी चालक जे त्यांना प्रशिक्षणही दिलं गेलं सगळ्या ठिकाणी. मला वाटतं उत्तर भारतीयांच्या दबावाखाली किंवा केंद्राच्या दबावाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल अचानक निर्णय घेतला की 1 वर्षाची मुदत वाढ. शिवसेनेच्या स्थापनेपासून ही लढाई आमची सुरूच आहे मराठीची, की प्रत्येकाला इथे मराठी आलं पाहिजे. मंत्रिमंडळातले जे स्वतःला सो कॉल्ड मराठीप्रेमी शिवसेना प्रमुखांच्या विचारवाले वगैरे लोक आहेत, त्यांनी बंड केलं पाहिजे मराठीसाठी. आम्ही केलं असतं, आम्ही करतो. की देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या इतर जे सहकारी पक्ष सरकारमध्ये आहेत त्यांना हे ठासून सांगायचं आहे की मी तुमचा बॉस आहे. मराठीच्या मुद्द्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतलाय की रिक्षा चालक हे काय फार शिकलेले नसतात. त्यांना एखादी गोष्ट समजून घ्यायला, शिकून घ्यायला थोडासा वेळ लागतो. म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ रिक्षा चालकांना मराठी यावी यासाठी केली. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला, तुमच्या पक्षाला कसा बांबू लावला याचं आत्मचिंतन केलं तर दोन्ही हातांनी बोंब मारायची वेळ जनाब संजय राऊत तुमच्यावर, तुमच्या पक्षप्रमुखावर आणि उभाटा गटावर येईल. तर मराठी सक्तीचा निर्णय मागे घेण्यावरनं रंगलेलं राजकारण काही थांबत नाहीये. महाराष्ट्रामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी यायलाच हवी या भूमिकेवरती परिवहन खातं ठाम होतं. अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली. पण एका पत्रानं ही सगळी समीकरणं बदलवत निर्णय फिरवल्याची माहिती आहे. हे पत्र होतं भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून आलेलं. पत्र होतं गिरिराज सिंग यांचं. मराठी शिकण्यासाठी किमान 1 वर्षाची मुदत द्यावी, मराठी न आल्यामुळे लायसन्स तात्काळ रद्द करू नये अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केल्याची सूत्रांची माहिती आहे. पण याच बातमीमध्ये आणखी एक ट्विस्ट आहे. महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा शिंदेंच्या शिवसेनेसाठी विशेष महत्त्वाचा. ठाकरेंच्या मराठी अस्मितेच्या राजकारणाला उत्तर देताना मराठीच्या तलवाराला धार असायलाच हवी.
पण परिवहन मंत्र्यांचा निर्णय फिरवल्यामुळे ही धार बोथट झाल्याचा मेसेज गेल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। या निर्णयामुळे भाजप असो किंवा शिवसेना, महायुतीतल्या दोनही पक्षांची परीक्षा घेतल्याचं बोललं जात आहे। कारण मराठी अस्मिता आणि व्यापक मतदार गणिताचा तोल सांभाळणं मुंबईसारख्या शहरात तारेवरची कसरत मानली जाते। या दोन्हींचा तोल भाजप नेमका कसा सांभाळणार हा महत्त्वाचा प्रश्न। कारण विषय फक्त टॅक्सी रिक्षा चालकांच्या निर्णयाचा नाही, तरी महायुतीच्या राजकीय समन्वयाची सुद्धा परीक्षा मानली जाते। तर एकाच सरकारमधली दोन पॉवर सेंटर आणि दोघांचंही लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला प्रभाव कायम ठेवण्याचं। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कॅमेऱ्यासमोर नेहमीच सोबत, पण पडद्यापाठीमागे खरंच सगळं आलबेल आहे का? सत्तेची समीकरणं बदलली आणि आता महायुतीतल्या दोन नेत्यांच्या राजकीय स्पेसची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। सध्याचा सत्तेतला समन्वय हा राजकीय गरजेचा करार आहे की 2029च्या आधी सुरू झालेली वर्चस्वाची अदृश्य लढाई? फडणवीस आणि शिंदेंच्या राजकीय समीकरणांचा नेमका अर्थ काय, पाहूया या रिपोर्टमधून। ही मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। एकाच सरकारमध्ये दोन मोठे नेते, एक मुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री, दोघेही महायुतीचे प्राईम चेहरे। सार्वजनिक कार्यक्रम असोत किंवा सरकारी बैठका, फडणवीस आणि शिंदे नेहमीच हम साथ साथ है मोडमध्ये वावरतात। पण फडणवीस आणि शिंदेमध्ये खरंच सगळं आलबेल आहे का? या प्रश्नाची चर्चा 2024 नंतर दबक्या आवाजात होतच असते। साल होतं 2022चं। शिवसेनेत बंड होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री। त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे असले तरी सरकारमध्ये सर्वाधिक ताकद भाजपची होती। मग 2024 सालानं समीकरण बदललं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री। म्हणजे 4 वर्षात फक्त खुर्ची बदलली नाही तर सत्तेचं पॉवर इक्वेशनही बदललं। मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी शिंदे सरकारच्या काळातले काही नियम बदलले आणि या दोन नेत्यांमधल्या सुप्त संघर्षाची चर्चा सुरू झाली। आनंदाचा शिधा, एक राज्य एक गणवेश, 1 रुपया पीक विमा, लाडका भाऊ अप्रेंटिसशिप, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, स्वच्छता मॉनिटर, योजना दूत अशा योजनांबाबत आर्थिक शिस्त, पुनर्मूल्यांकनाचे निकष लावले गेले। नुकताच मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकारही मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानं त्यांचं वर्चस्व नव्यानं अधोरेखित झाल्याचं बोललं जात आहे। आज फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाची ताकद आहे तर शिंदेंकडे स्वतःचा पक्ष आणि राजकीय जनाधार। आजची लढाई मुख्यमंत्री पदासोबत महाराष्ट्राच्या सत्ताकारणात कुणाची किती ताकद याचीही आहे। पण दोघेही सत्तेच्या एकाच गाडीत सवार आहेत, पण स्टेअरिंग कोणाच्या हातात राहणार आणि पुढच्या निवडणुकीनंतर ड्रायव्हिंग सीटवर कोण बसणार याची खरी लढाई कदाचित आतापासूनच सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। तर भाजपला महाराष्ट्रात आपलं वर्चस्व कायम ठेवायचंय, तर एकनाथ शिंदेंना आपली शिवसेना ही फक्त भाजपची सहकारी नसून स्वतंत्र राजकीय शक्ती आहे हे सिद्ध करायचंय। आणि म्हणूनच आजचा संघर्ष फक्त मुख्यमंत्री पदापुरता मर्यादित नाही, तर तो आहे राजकीय स्पेसचा। आणि म्हणूनच फडणवीस शिंदे संबंधांकडे पाहताना हा संघर्ष की सत्ता टिकवण्यासाठीची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप याचं उत्तर आज देणं थोडं अवघड मानलं जात आहे।
आज दोघेही एकाच गाडीत बसले, पण स्टेअरिंगवरती कोण घट्ट पकड मिळवतंय याची उत्कंठा आहे. आणि तोपर्यंत या राजकीय सोबतीच्या कराराकडे महाराष्ट्र डोळसपणे पाहत राहील. यानंतर आज दिवसभरातल्या पुढच्या महत्त्वाच्या बातमीचा आपण आढावा घेऊयात. बातमी मुंबईत नाही. मुंबईच्या महापौर पदाची सूत्र हातात घेतल्यापासून रितू तावडेंच्या भोवती, मुंबईच्या महापौरांच्या भोवती वादांचं वर्तुळ कायम आहे. आणि आता या वादांची धग थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दारापर्यंत पोहोचली आहे. महापौर कार्यालयाच्या सोशल मीडिया प्रसिद्धीच्या 25 लाखांच्या प्रस्तावावरनं वादाची सुरुवात झाली. जनसंपर्क विभागाच्या कामकाजावरती महापौरांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेत CPRO बदलण्याची मागणी केल्याची माहिती आहे. मात्र ही भेट केवळ प्रशासकीय नाही, कारण महापौर विरुद्ध पालिका प्रशासन असा संघर्ष निर्माण झालेला असताना महापौरांची मुख्यमंत्र्यांशी झालेली भेट भाजपच्या अंतर्गत राजकारणाच्याही चर्चेला हवा देणारी ठरते. तर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची मागणी नेमकी काय आहे त्यावरती आपण एक नजर टाकूया. रितू तावडेंच्या प्रमुख मागण्या: जनसंपर्क खात्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी देण्याची मागणी रितू तावडेंनी केली आहे. महापौर कार्यालयाच्या प्रसिद्धीसाठी स्वतंत्र यंत्रणेचा त्यांनी आग्रह धरलाय. आणि या सगळ्या मागण्या त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती आहे. दरम्यान ज्या जनसंपर्क अधिकाऱ्यावरनं महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ते मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी कोण आहेत तेही जाणून घेऊया. तानाजी कांबळे हे 10 मे 2021 पासून मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहतात. महापौर कार्यालयाच्या प्रसिद्धी आणि सोशल मीडिया खर्चावरनं ते वादात अडकले. महापौर रितू तावडेंची जनसंपर्क विभागाच्या कामकाजावरती नाराजी पाहायला मिळाली आहे. तर जनसंपर्क अधिकाऱ्यांबाबत महापौर रितू तावडेंनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरनं दोन्ही शिवसेनेनं सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. दोन्ही शिवसेनेचं काय मत आपण पाहूया. मला असं वाटतं महापालिकेचा महापौर हा सर्वस्व असतो. त्यांनी मुख्यमंत्री जायची गरज काय? स्थानिक स्वराज्य संस्था याला स्वतःचे अधिकार आहेत. मुख्यमंत्र्याची गरज काय? जर तुमचा जनसंपर्क प्रमुख तुम्हाला बदलायला मुख्यमंत्र्याची गरज लागत असेल, 1 मिनिटात आयुक्ताला सांगितलं, आयुक्ताला बदली करायची तर बदली कशी होत नाही? महापौरांना सांगितलं बदली कशी होऊ शकत नाही? होऊ शकते. याचाच अर्थ हे भारतीय जनता पार्टी लोक, यांच्या क्षमता नसणारे लोक, नुसते चमचे गाठे लोक बसून टाकलेले यांनी जबाबदार पदावर. रितू तावडे बाकीच्या गोष्टीला फार मोठं सगळीकडे शो करतात आणि मग तुमच्या स्वतःच्या जनसंपर्क प्रमुखाची बदली का नाही करतात त्यांना? आमचं क्लिअर मॅन्डेट आहे. इकडे सगळ्या गोष्टी मेरिटवरती होणार. जर कोणाची चुकी असेल तर त्या बाबतीत डिस्कस गेलं पाहिजे. आज जर नसेल तर उगाचच कुठलाही कारणावस्त कोणाला डिसमिस करा, सस्पेंड करा, या गोष्टी होऊ नये महानगरपालिकेत. आणि कुठे ना कुठेतरी सभाशास्त्र हे पाळलं गेलं पाहिजे. काही ना काहीतरी कुठले मुद्दे आणायचे आणि काय आणायचे या गोष्टी आता यापुढे हे डिस्कस केलं गेलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून मुंबईकरांच्या फायद्याच्या गोष्टी हे सभागृहात आल्या पाहिजेत. अतिरिक्त जे काही योग्य गोष्टी आहेत, योग्य गोष्टी ते तुमच्या दालनात केल्या गेल्या पाहिजेत. तर मुंबई महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता उलथवत सत्तेत आलेल्या भाजपपेक्षा, पक्षानं केलेल्या कामांपेक्षा गेल्या काही महिन्यांपासून महापौर रितू तावडे यांच्या वादांच्याच मालिकांची अधिक चर्चा सुरू आहे. बाहेर विरोधकांचा हल्लाबोल, प्रशासनासोबत संघर्ष आणि आता तर स्वपक्षामध्येच अंतर्गत मतभेद. टेंडरपासून न्यायालयीन खटल्यांपर्यंत नेमकं काय घडतंय महापौर रितू तावडेंच्या आसपास? पाहूया हा विशेष रिपोर्ट. 25 वर्षांनी मुंबई महापालिकेत सत्तापालट झाला आणि रितू तावडेंनी पहिल्या भाजपच्या महिला महापौर
म्हणून सूत्र हाती घेतली. मात्र मुंबईच्या विकासाच्या कामांपेक्षा वादांच्या मालिकेनंच त्या अधिक चर्चेत राहिल्या. महापौर कार्यालयाच्या सोशल मीडिया हाताळणीवरून वाद झाला. त्यानंतर महापौरांनी पालिकेच्या जनसंपर्क यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत मुख्य PRO बदलण्याची मागणी केली आणि त्यामुळे महापौर विरुद्ध पालिका प्रशासन असं चित्र उभं राहिलं. जनसंपर्क डिपार्टमेंटच्या माध्यमातून महापौर कार्यालयाची जी बदनामी होते ती निश्चितपणे बदनामी थांबली पाहिजे, कारण मुंबईचा महापौर ही एक व्यक्ती नसते, तर ही एक संस्था आहे. महापौरांचा अपमान झाला म्हणजे मुंबईचा अपमान झाला. आपण राजकारणामध्ये अनेक पदं उपभोगतो. मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून त्यांचा सन्मान ठेवलाच गेला पाहिजे. राणीच्या बागेतल्या महापौर बंगल्याच्या आवारातील कामासाठी 2,90,00,000च्या निविदेवरूनही वाद पेटला. पालिकेनं हा खर्च प्राणी संग्रहालयाच्या परिसरातल्या कामांसाठी असल्याचं स्पष्ट केलं. पण वाद वाढल्यानंतर टेंडर मागं घेण्याचे निर्देश द्यावे लागले. त्यातच सरकारी वाहनावर लाल निळे फ्लॅशिंग दिवे वापरल्याचा मुद्दा समोर आला. एका मागोमाग एक वाद आणि प्रत्येक वेळी विरोधकांच्या निशाण्यावर महापौर रितू तावडे. लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? आणि तुम्ही विचारताय की ह्याच्या आधी महापौर दिसले नाही. खरंच तुमच्या प्रश्नाला उत्तर देते. तुमच्या कृतीसारखे महापौर कधीच दिसले नाही मुंबईला. मुंबईकरांना महापौर दिसले ते मुंबईकरांसाठी झटणारे महापौर दिसले. पण खरी राजकीय कोंडी झाली ती स्वपक्षातच. भाजपच्या राजश्री शिरवडकर यांच्याशी झालेल्या वादातून अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. त्यातच झारीतले शुक्राचार्य या वक्तव्यानं पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचं सांगितलं जातं. हा वाद शमतो न शमतो तोच डॉक्टर श्रेणिक कोटेचा यांच्या नियुक्तीचं महापौरांच्या स्वाक्षरीचं कथित पत्र समोर आलं. तावडेंनी पत्र बनावट असल्याचा दावा केला, पण शिरवडकरांनी ते महापौर कार्यालयातून मिळाल्याचं सांगितल्याने नवा पेच निर्माण झाला. म्हणजे बाहेर विरोधकांचा हल्लाबोल आणि आत स्वपक्षीयांशीच संघर्ष. राणीच्या बागेतल्या बॅरिकेड्स, किशोरी पेडणेकरांवरील आरोप आणि त्यानंतरचा राजकीय संघर्ष, या सगळ्यामुळे वादांची मालिका कायम राहिली. रितू तावडेजी महापौरपदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत. त्यांच्या सगळ्या काळामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले काम हे महापौर पदाची गरिमा वाढवणार आहे. या सगळ्यांमध्ये खोलात जाऊन विपर्यास निर्माण करणे हा विरोधकांचा डाव आहे. तो सफल होऊ शकत नाही. बेस्ट आगाराच्या पुनर्विकासावरून काँग्रेस नगरसेवकांशी झालेल्या वादात महापौरांनी दादागिरी चालणार नाही असा इशारा दिला. त्यावर आदित्य ठाकरेंनी काम जमत नसेल तर पद सोडा असा टोला लगावला. न्यायालयीन खटला, सांस्कृतिक भूमिकांवरून वाद, फेरीवाल्यांच्या कारवाईवरून राजकीय संघर्ष आणि त्यातच पक्षाची प्रतिमा जपण्याचा अमित साटम यांचा सल्ला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबतच्या सूचना आणि स्वपक्षीयांशी वाढलेले मतभेद. म्हणूनच रितू तावडेंसमोरचा सवाल केवळ विरोधकांचा नाही. महापौर पदाची खुर्ची सांभाळताना बाहेरच्या विरोधकांसोबतच स्वपक्षातील विरोधकांनाही तोंड देण्याचं दुहेरी आव्हान आता रितू तावडेंसमोर उभं ठाकलंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर मुंबईच्या महापौर पदाची खुर्ची ही केवळ सत्ता चालवण्याची खुर्ची नसते, तर पक्षाची प्रतिमा, प्रशासनातला समन्वय आणि राजकीय संयम याची सुद्धा परीक्षा मानली जाते. पण रितू तावडेंच्या बाबतीत विकासाच्या कामांपेक्षा वादच मोठे ठरू लागलेत. त्यामुळे भाजप नेतृत्वासाठी हा इशारा आहे की परीक्षा, असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय. कारण प्रश्न महापौरांच्या खुर्चीचा नाही, प्रश्न आहे मुंबई भाजपच्या राजकीय प्रतिमेचा. आणि यानंतर पुढची बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातली. आजपासून बरोबर 3 वर्षांपूर्वी जालन्यातल्या आंतरवाली सराटी गावात एका आंदोलनाची तयारी सुरू होती. विषय होता मराठा आरक्षण आणि त्याच मागणीसाठी उपोषण करणार होते मनोज जरांगे पाटील. 29 ऑगस्टला त्यांचं उपोषण सुरू झालं. त्यांच्यासोबत आणखी काही मराठा तरुण उपोषणाला बसलेले होते. आता महाराष्ट्रातील एका गावात सुरू झालेल्या याच आंदोलनाकडे तसं कुणाचं लक्ष गेलं नसतं. पण उपोषणाच्या 3ऱ्याच दिवशी इथे पोलिसांकडनं लाठीचार्ज होतो. गावकरी आणि पोलिसांमध्ये चकमक उडते. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक महिला आंदोलक जखमी होतात. एका क्षणात महाराष्ट्रात बातमी पसरते. राज्यभरातला मराठा समाज आक्रमक होतो. काही ठिकाणी हिंसक घटना घडतात. राज्य ठप्प होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते.
आणि त्याच घटनेनंतर मनोज जरांगे पाटील नावाचा मराठ्यांचा आवाज उदयास येतो. तेव्हापासून हेच मनोज जरांगे पाटील मराठा तरुणांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत. कारण त्यांनी गेल्या 3 वर्षांमध्ये मराठा आरक्षणासाठी तब्बल 9 वेळेला उपोषण आंदोलनं केली आहेत. त्यांच्या लढ्याला प्रत्येक वेळेला यशही आलं, पण तरीही संपूर्ण मराठा आरक्षणाचा मुद्दा काही संपला नाहीये. आणि म्हणूनच की काय, मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा त्याच 29 ऑगस्टच्या मुहूर्तावर आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठी खरबडून जागे झालेत आणि अंतिम पुकार आहे, अंतिम लढाई. त्याच्यात उपोषण त्यांनी करूनहीच आमचा सरकारचा आग्रह आहे, त्यांना विनंती आहे. कारण ज्या ज्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत बहुतांशी आता पूर्ण केलेल्या आहेत. त्या लढाईत मराठी 100% जिंकणार नाही तर मी उपोषण करून मरणार. त्याच्यामुळे त्यांचं आंदोलन होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय. मराठा समाजाला जे तुम्ही आरक्षण द्यायचं आहे, तुम्ही जो कायदा बनवलाय त्या कायद्यानुसार SCBC द्या, EWS द्या, पण आमच्या ओबीसीच्या कटकऱ्यामध्ये मराठा समाजाला टाकू नका. ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणावर किंवा त्यांना मिळालेल्या फॅसिलिटीवर परिणाम होणार नाही याची दक्षता आम्ही घेतली. वर्षावरच बसतो, दुसरीकडे बसतच नाही. कुठं आझाद मैदान नाही, पिझाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही, याच्या वर्षावरच बसत. मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यामुळे मराठा समाजांच्या अपेक्षांच्या बरोबर सरकार काम करत आहे की त्या बाबतीतही आम्ही निर्णय घेऊ आणि तो निर्णय जनतेच्या आणि मराठा समाजाच्या हिताचाच राहील. मी मराठा आहे, माझा सपोर्ट आहे. जरांगे पाटील ज्या ज्या गोष्टीला भांडायला उठतील मराठा म्हणून, तर माझा सपोर्ट आहे. खूप नेते आहेत की काढणं सुरू आहे, बरेच जणांनी घेतले आहे. आता योग्य नाही ते, पण जरा गरम वातावरण थंड होऊ द्या, मग प्रमाणपत्र दाखवतो सगळ्यांनी. पण ह्या 29 ऑगस्टच्या अंतरवालीच्या आंदोलनात एकही मागणी मागत होणार नाही. मी माझं मराठा समाजाला आव्हान आहे. खरं तर जेव्हापासून मनोज जरांगेंनी आंदोलनं सुरू केली आहे तेव्हापासून राज्यात महायुतीचंच सरकार आहे. आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. त्यामुळे लाठीचार्जपासून आत्तापर्यंत मनोज जरांगेंच्या निशाण्यावरती ते कायम असतात. पण मधला एक काळ होता जेव्हा मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलं होतं. आता कौतुकाचा विषय निघाला तर जेव्हा मागच्या वेळेला जरांगेंनी मुंबईतलं आंदोलन समाप्त केलं तेव्हा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांवरती त्यांनी स्तुती सुमनं बरसवलेली होती की राज्यात त्यांच्या इतका मोठा मराठा नेता नाही. पण याच घटनेला वर्षही उलटत नाही, तोच जरांगे पाटलांनी विखे पाटलांना टार्गेट केलंय. अगदी याच आठवड्यात जरांगेंनी आंदोलन करू नये यासाठी विखेंच्या नेतृत्वात आमदारांसह एक शिष्टमंडळ आंतरवलीत गेलं होतं. त्यांनी 2 तास जरांगेंची समजूत काढली, पण जरांगे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. मग या वेळेला कोणत्या मागण्या आहेत त्याही जाणून घेऊया. ज्या 58 लाख नोंदी राज्यात सापडल्या त्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं जावं. हैदराबाद गॅझेटनुसार या प्रमाणपत्रांचं वाटप व्हावं. सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध, पुणे गॅझेटियर लागू करावं. आंदोलकांवरच्या सर्व केसेस मागे घेतल्या जाव्यात. ओबीसींना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा मराठा समाजाला सुद्धा मिळाव्यात. तर याच मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उद्यापासनं आंदोलन करणार आहेत, ते तर पक्क ठरलेलं आहे. शिवाय याच आंदोलनाला ते निर्णायक आंदोलन असं सुद्धा म्हणतात. पण अशा आंदोलनांची ही काही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या 3 वर्षांमध्ये मनोज जरांगेंनी तब्बल 9 वेळेला आंदोलनं केली आहेत. उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या आंदोलनांचा इतिहास समजून घेऊया. 3 वर्षांपूर्वी अंतरवालीतील याच दृश्यांमुळे राज्यात एका मराठा नेतृत्वाचा जन्म झाला. त्यांचं नाव मनोज जरांगे पाटील. त्याच घटनेला उद्या बरोबर 3 वर्ष होतील आणि त्याच तारखेला पुन्हा एकदा अंतरवालीत आंदोलन होणार आहे.
पण मागच्या 3 वर्षांमध्ये नेमकं काय काय घडलं? तर गेल्या 3 वर्षांमध्ये मनोज जरांगेंनी 9 वेळा आंदोलनं केली. त्यात बहुतांश मागण्या मान्य झाल्या की आंदोलनं मागे, असाच घटनाक्रम महाराष्ट्रानं पाहिलाय. पहिलं उपोषण झालं 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान. ठिकाण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी. मागणी मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र. आंदोलन संपलं 14 सप्टेंबर 2023ला शासनाच्या आश्वासनानंतर. दुसरं उपोषण तारीख 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023. ठिकाण अंतरवाली सराटी. मागणी सगळे सोयरीची अंमलबजावणी, मराठा आरक्षण. 2 नोव्हेंबर 2023ला आंदोलन समाप्त. 24 डिसेंबरपर्यंत मुदत देऊन आंदोलन स्थगित. तिसऱ्या आंदोलनावेळी मुंबईकडे कूच. तारीख 20 ते 26 जानेवारी 2024. ठिकाण अंतरवाली सराटी ते वाशी मुंबई. मागणी सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी. आंदोलन संपलं 26 जानेवारी 2024ला अध्यादेशाची प्रत मिळाल्यानंतर. चौथ्या उपोषणानंतर मनोज जरांगे राजकारणात येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, कारण तेव्हा राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला होता. त्यावेळी मनोज जरांगेंनी आपल्याला राजकारणात जायचे नाही अशी भूमिका घेतली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात आरक्षणाच्या मागणीसाठी निवडणुकीचा वापर दबावाचे साधन म्हणून मात्र करण्याचा प्रयत्न झाला. चौथं उपोषण 10 ते 26 फेब्रुवारी 2024. ठिकाण अंतरवाली सराटी. मागणी सगळे सोयरीची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र. 26 फेब्रुवारी 2024ला सरबत घेऊन आंदोलन समाप्त. पाचवं उपोषण 8 ते 13 जून 2024. ठिकाण अंतरवाली सराटी. मागणी सगळे सोयरीची अंमलबजावणी. शासनाच्या आश्वासनानंतर 13 जून 2024ला आंदोलन समाप्त. सहावं उपोषण 20 ते 24 जुलै 2024. ठिकाण अंतरवाली सराटी. मागणी ओबीसीतून आरक्षण आणि सगळे सोयरे. गावकऱ्यांच्या हस्ते पाणी घेऊन 24 जुलै 2024ला आंदोलन समाप्त. 2025 साली मनोज जरांगेंच्या भूमिकेमध्ये एक बदल झाला होता, तो होता मागणीचा. यावर्षी त्यांनी मराठा कुणबी नात्यावर अधिक आक्रमक भूमिका घेतली. यापूर्वी कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका होती. मात्र आता मराठा कुणबी एकच आहेत ही भूमिका अधिक व्यापकपणे मांडली. सातवं उपोषण 25 ते 30 जानेवारी 2025. ठिकाण अंतरवाली सराटी. मागणी सगळे सोयरेची अधिसूचना, कुणबी प्रमाणपत्र. 30 जानेवारी 2025ला आंदोलन स्थगित. आठवं उपोषण 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025. ठिकाण आझाद मैदान मुंबई. मागणी मराठा आरक्षण, सगळे सोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र. ज्यूस पिऊन 2 सप्टेंबर 2025ला आंदोलन समाप्त. 9वं उपोषण 30 मे 2026. ठिकाण अंतरवाली सराटी जालना. मागणी मराठा आरक्षण आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी. सुमारे 15 तासात शासनाच्या आश्वासनानंतर 30 मे 2026ला आंदोलन समाप्त. तारखा बदलल्या, मागण्याही बदलत गेल्या. कायम राहिलं ते मनोज जरांगेंचं आंदोलन. पण 9 वेळा सरकारनं आंदोलनं यशस्वीरित्या सोडवली. त्यामुळे त्यांनाही जरांगेंच्या आंदोलनांवर औषध सापडलंय. आता पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार तर केलाय. ज्या मागण्या मान्य झाल्या असं म्हणत 8वं 9वं उपोषण सोडलं. जो झंझावात 3 वर्षांपूर्वी होता, मराठा समाजाचा जो पाठिंबा होता, तोच झंझावात पाठिंबा मनोज जरांगे 10व्यांदा जोडू शकणार का? कृष्णा केंडेसह स्पेशल रिपोर्ट, ABP माझा. तर मनोज जरांगेंनी फक्त गेल्या 3 वर्षांमध्ये नाही तर 90च्या दशकांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलाय. त्यांच्या लहान मोठ्या आंदोलनाची गणती तर त्यांनीही ठेवलेली नसेल. पण गेल्या 3 वर्षात जे घडलंय त्याचा साक्षीदार अवघा महाराष्ट्र आहे. ABP माझानं सुद्धा मनोज जरांगेंच्या सगळ्या आंदोलनांचा प्रत्येक क्षण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलाय. उद्याच्या आंदोलनाची ही प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. 9 वेळेला यशस्वीपणे मनोज जरांगेंची आंदोलनं शांत करणारं सरकार आता जरांगेंच्या 10व्या आंदोलनावरती वेळीच तोडगा काढेल हीच अपेक्षा. बातमी आहे MPSCच्या पेपर फुटीची. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटला. या प्रकरणातील मुख्य आरोपी नंदुरबारचे आहेत. त्यामुळे पेपर फुटीचा तपास नंदुरबार केंद्रित बनलाय. पोलिसांनी नंदुरबारमध्ये कसून तपास सुरू ठेवलाय. या प्रकरणात आज अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यात जाणून बुजून काही प्रश्न चुकीचे सोडवणं तसंच पेपर फुटीसाठी तब्बल 50 लाख रुपये मोजल्याचंही निष्पन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता आरोपींच्या घरी सुद्धा तपासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यातून
या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर राज्याला हादरवून टाकणाऱ्या औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणात आज कोणकोणत्या धक्कादायक बाबी समोर आल्या आपण पाहूया. आरोपींनी परीक्षा देणाऱ्या ऋतुजा पाटीलला 10 प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवायला सांगितले होते. सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं दिल्यास संशय येऊ शकतो, त्यामुळे ऋतुजा पाटीलला हा सल्ला दिला गेला. आरोपींनी काढलेल्या 284 प्रश्नांपैकी 77 प्रश्न त्यांच्या गुणांसह अगदी तसेच्या तसे परीक्षेत आले. याखेरीज हा पेपर फोडण्यासाठी 50 लाख रुपये मोजल्याचं दिसून येत आहे. आरोपी ऋतुजा पाटीलच्या व्हॉट्सअप चॅटमधून समोर आलं. या परीक्षेचा पेपर परीक्षेच्या आधी मिळवण्यासाठी 50 लाख रुपये भरले असं ऋतुजानं सांगितलं. आतापर्यंतच्या चौकशीत 5 लाख रुपये दिल्याचं समोर आलेलं, पण आता ऋतुजाच्या 50 लाख रुपयांच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. या पेपर फुटीमुळे अनेक होतकरू उमेदवारांच्या मेहनतीवरती पाणी फेरलं गेलंय. त्यातून आता या सगळ्या प्रकरणात 50 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती आणखी किती वाढणार अशी चिंता आहे. त्यामुळे यातल्या दोषींना कडक शिक्षा होण्याची गरज सर्व स्तरातनं व्यक्त होते. या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर माझा विशेषमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.